चव पण जरा बदलून जाते. तर अर्धा चमचा टाकायचा. हे बघ अर्धा. तुम्हाला वेळ आम्ही येत जाऊ प्रत्येक हप्त्याला ट्रीट घेण्यासाठी. एक छोट्या आम्ही फक्त खाण्यासाठी येत जाऊ, मस्त ट्रीट वगैरे घ्यायला. कारण वयाला काही बंधन नसतं, कारण विचार वगैरे सगळ्या गोष्टी पटल्या की मग मैत्री होऊनच जाते. किती टेन्शन आले तरी काही टेन्शन घ्यायचं नाही. एकदम जास्त हीच गोष्ट आवडते. खूप एन्जॉय करतात कोणत्याही परिस्थितीमध्ये. ते एकदम हॅप्पी असतात. कधी तुम्ही कशा तुम्ही, आय होप तुम्ही सगळे मस्त असाल, असेच राहा. आणि आता वाजले सकाळचे 11 आणि आम्ही चाललेलो आहो एका काकूकडे. आणि काकू आम्हाला छान मस्त ट्रीट देणार आहेत. तर ती ट्रीट कसली असणार आहे हे तुम्हाला दिसणारच आहे. तर माझ्या फ्रेंड्सचा मी आता वेट करत आहे. तर ती लवकरच येणार आहे आणि आम्ही दोघी सोबत जाणार आहोत. पर्यंत तुम्हाला थोडंसं गार्डन कसं, आमचं उन्हाळ्यामध्ये सुद्धा गार्डन आमचं कसं फुललेलं आहे आणि कसं दिसतं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. बघा खाली मस्त छान झाडाचा आंबा पडलेला आहे. आंब्याच्या झाडामध्ये छान मस्त आंबा पडलेला आहे. छान मस्त हा आंबा पडलेला आहे. आणि बघा थोडा साईडला हे झालेला आहे, पिवळा पिवळा झालेला आहे थोडासा. पण थोडासा खूप आंबट आहे. पण पिकल्यानंतर खूपच जास्त हा गोड आहे. त्याच्यामुळे हा आंबा मला खूप जास्त आवडतो. जास्त आंबे वगैरे नाही आलेले. तुम्हाला दाखवतो मी आंबे किती किती आलेले आहेत त्या झाडाला. हे बघा इथं, हे बघा छान इथं मस्त असा घोस आंब्याचा लागलेला आहे. आणि मस्त हिरवे हिरवे आंबे आहेत, पण खूप आंबट आहेत. पिकल्यानंतर खूप अति गोड आहे. तर हा या आंब्याचा मस्त गुण आहे. चलो बसल्या. हाय. तर काकू आम्हाला छान मस्त ट्रीट देणार आहेत आता. माझी फ्रेंड पहिलेच येऊन बसलेली वाटते, मीच राहिली मागून. चला आम्ही मस्त रेडी होता काकूच्या घरी ट्रीट घेण्यासाठी. तर काकू आम्हाला आता काय बनवून देणार आहे माहिती नाही. एकदम झटपट मस्त बनलं पाहिजे लवकर 10 मिनिटामध्ये, कारण जास्त वेळ नाही आता तुमच्याकडे पण आमच्याकडे पण. चालेल चालेल. चला 10 मिनिटामध्ये झटपट बनणार. आता काकू आम्हाला काय करून देणार आहे आता पटकन दिसणार आहे तुम्हाला. चला काकू. रवा आणि बेसन पिठाचा ढोकळा बनवणार आहे. अच्छा, हा कॅमेरा बी काम करू लागेल काय. तर चला आता काकू झाल्या रेडी. मदत करण्यासाठी आम्ही दोघी आहोत. आम्ही काही मदत म्हणजे खायची, आम्ही खायची मदत करणार आहोत. आम्ही फक्त ढोकळा खाण्यासाठी मदत करणार आहोत. काकू मस्त करणार आहेत. आता कुकर रेडी. तर कुकरमध्ये काय टाकणार आहेत काकू. तर काकू आता बेसनाचा प्रयोग करत आहेत मस्त. तर बेसनाचं झटपट होणारं छान मस्त काकू आम्हाला काय बनवून देणार आहेत बघतोय आता आम्ही. त्याला बेसन वगैरे टाकलं आहे काकून. आता काय करतात काय माहिती. थोडा रवा टाकला आहे त्याच्यामध्ये. बेसन रवा थोडंसं चवीनुसार थोडंसं मीठ वगैरे टाकलेलं आहे. म्हणजे एकदम झटपट झालं पाहिजे ना. झटपट. आता ऊन 11:30 वाजलेला आहे. टेस्टसाठी थोडं 1 चमचा तेल टाकलेलं आहे काकूने. छान मस्त इनो वगैरे वापरतात झटपट. छान होतं, पण त्याच्यात खाण्याचा सोडा वापरला तरी पण चांगला होऊ शकतो. अच्छा खाण्या. हो, असं काही नाही आहे की इनोच पाहिजे. खाण्याचा सोडा पण वापरला तर चालतो. हा टाकाचा सोडा वापरायचा आहे, तो पण चांगला असतो. त्याने ढोकळा छान होतो. हे सगळं एकत्रच करणार आहे. कोणी वेगवेगळं करतात, पण मी एकत्रच करणार आहे. अच्छा, सर्वजण वेगवेगळे करतात. काकू एकदम झटपट म्हणजे छान. आम्हाला चांगली आयडिया मिळाली. एकत्रच टाकून द्यायचं सर्व. फक्त एकत्र करायचं लिंबू आणि झटपट ढोकळा तयार करायचा. झटपट ढोकळा काकूकडून आम्हाला शिकायला मिळत आहे आणि खायला सुद्धा मिळणार आहे. लिंबू टाकलं म्हणा. 1 लिंबू टाकलं. आणि इनोच्या बदली सोडाच वापरतात, कारण लोकांना झटपट पाहिजे इनो टाकतात. तर काकू सोड्याने छान मस्त छान बनवतात. तर काकूला सवय पडलेली आहे. काकू खूप वेळा बनवलेला आहे, म्हणून काकूच फटाफट बनवतात सर्व वस्तू. आयडिया असते का तिचीच. आयडिया असते. सगळ्यांकडे काही ना काही छोट्या छोट्या ट्रिक्स असतात. ते आपल्याला माहिती पडल्या की मस्त आपलीसुद्धा छान छान रेसिपी बनवू शकते. तर मीरा काय करत आहे. मीरा कंपनी देत आहे.
म्हणजे आम्ही काकूला हे दिलं होतं की 10 मिनटामध्ये तुम्ही आम्हाला काय बनवून देऊ शकता फटाफट. तर काकूनी मस्त छान हे निवडलं ढोकळा. झटपट ढोकळा. त्याच्यात 1 चमचा साखर टाकायची. साखरसुद्धा टाकतो याच्यामध्ये. मी घरी बनवत नाही कारण की माझा ना असं फुलतच नाही छान ढोकळा. खूप जणांना असं होते ना, होत नाही त्याचा बरोबर आहे की नाही. झटपट ढोकळा तर बिलकुलच नाही, मला तर नाही एवढा येत. सोडा टाकला नाही ना. सोडा शेवटी टाकता का? टाकायचं शेवटी. सोडा पण नाही टाकायचा. आधी पूर्ण डब्याला तेल वगैरे सगळी तयारी करून घ्यायची. तेल लावायचं आणि ठेवताना कुकरमध्ये ठेवतानाच सोडा टाकायचा. आणि एक दुसरं भांडं घेतलं कुकरचं भांडं घेऊन त्याला तेल लावायचं. दोन्ही मस्त छान छोटे छोटे कुकरचे भांडे आहे. काकूला जेवढं लागते तेवढं काकू मस्त भांडे आहेत का छोटे छोटे. एकटीसाठी जास्त नाही. फॅमिली आली तर मोठं पण वापरावं लागतं. त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं म्हणजे खाली चिकटलं नाही पाहिजे. हां, व्यवस्थित येतो मग त्याच्यामध्ये. आणि कुकरला लावताना शिट्टी लावायची नाही आहे. कुकरला शिट्टी नाही लावायची. त्याच्या कुकरला शिट्टी नाही लावायची. हां, चम्मच टाकायचा आहे ना. हो, कारण ते जास्त पण टाकलं तर मग ते काय एकदम फुलतो. त्याच्याबद्दल नाही, पण मग चव पण जरा बदलून जाते. तर अर्धा चमचा टाकायचं. हे बघ, अर्धा चमचा टाकायचं आहे. तर अर्धा चम्मच टाकला आपण त्याच्यामध्ये. हां, आणि आता पूर्ण असं फेटायचं. चांगलं मस्त फेटून घ्यायचं आहे ते. हां, बॅटर असं बॅटर जर समजा फुललं हे, तर समजायचा ढोकळा आपला चुकला नाही. एकदम तर अशा प्रकारचं हे बॅटर असं फुलायला पाहिजे. हो, एकदम फुलायचं पाहिजे. आणि एकाच बाजूने असं हलवायचं. असं फुललं ना बॅटर की एकदम छान दिसतो, होतोय ढोकळा. बिलकुल चुकत नाही. नाहीतर सगळे इनो वगैरे टाकता, पण मी हळस ना सोडा टाकून बघायला लागले जमतो की नाही. सगळे म्हणतात नाही होत सोड्याने, पण माझं तर ह्यावेळेस सोड्याने पण छान झालाय. म्हणजे मला मी इनो वगैरे टाकते ना, तर सोड्याने खूप छान असं बॅटर फुललं आहे. हां, मस्त झालंय. काकू एक्सपर्ट आहे छोट्या छोट्या डिशेस करायला. आणखी काकूकडून काय काय शिकायला भरपूर आहे माझ्याकडे डिशेस. फक्त तुम्हाला वेळ आम्ही पाहिजे. जर प्रत्येक हप्त्याला ट्रीट घेण्यासाठी एक छोट्या छोट्या मस्त मस्त आहे ना का मीरा. हो, आणि खाण्यासाठी आम्ही फक्त खाण्यासाठी येत जाऊ मस्त ट्रीट वगैरे घ्यायला. आणि 10 मिनिटं ठेवायचं. फक्त 10 मिनिटात ढोकळा तयार होऊन जातो. फक्त 10 मिनिटं ठेवायचा आणि 10 मिनिटामध्ये मस्त ढोकळा रेडी होणार आहे आता. आणि सगळ्यांनी तयार खाण्यासाठी. आणि सगळ्यांनी आम्ही आता रेडी आहोत खाण्यासाठी. काकून एकदम अगदी 5 मिनिटामध्ये सगळं रेडी करून 10 मिनिटामध्ये ढोकळा रेडी करणार आहे. तर काकूला आम्ही जे दिलं होतं 10 मिनिटामध्ये आम्हाला करायचं. 10 मिनिटामध्येच काकून मस्त रेडी केलेला आहे ढोकळा. झालं 10 मिनिटाचं आम्ही टाईम दिला होता. 10 मिनिटामध्ये एकदम रेडी केलेला आहे. आणि आमच्या फेवरेट मैत्रिणी आहे. त्याला वयाचं काही बंधन नसतं बरं. आमच्यामध्ये खूप छान मैत्री आहे. म्हणजे जसं आम्ही सारख्या वयाच्या आमच्यामध्ये जेवढी मैत्री आहे तेवढी यांच्यामध्ये सुद्धा आहे. कारण वयाला काही बंधन नसतं. कारण विचार वगैरे सगळ्या गोष्टी पटल्या की मग मैत्री होऊनच जाते. फिरणं वगैरे मेन म्हणजे विचार आहे ना. एकमेकांचे विचार पडतात, एकामेकाला आपण समजू शकतो. तर अगदी लहान मुलापासून तर किती वयाचं असल्याची आपली मैत्री होऊ शकते आरामशीर. हां, मग बाकी काय. मैत्री आहे काकू मुंबईला जातात, तिथं सुद्धा खूप छान छान ट्रीट देतात आणि खूप एन्जॉय करतात. बरं लाईफमध्ये खूप एन्जॉय करणार आहे ते. मागे दिसायला पाहिजे. आमच्यापेक्षा जास्त एन्जॉय करतात. हो, माझं फिरणं वगैरे चालू असतं, त्याच्यामुळे माझं काही प्रॉब्लेम नाही. त्यांचं वय म्हणजे चेहऱ्यावर पाहते वय बिलकुल दिसत नाही. आमची तरी केस पांढरे झालेले अगं नाही, कधी कधी काय पण करते ना, असं काही नसतं. पण आमची जास्त हॅपी राहण्यासाठी काय सांगणार आहे तुम्ही? काय नाही, एकदम एन्जॉय करायचं. किती टेन्शन आले तरी काही टेन्शन घ्यायचं नाही. एकदम चांगलं राहायचं सगळ्यांशी. माझ्या तर सगळ्या मैत्रिणींचा मुंबईचा ग्रुप, औरंगाबादचा ग्रुप एकदम एन्जॉय करतात, मजा करतात. आम्ही तर सारखं फिरत असतो कुठे कुठे कुठे. म्हणजे तुम्ही जास्त एन्जॉय करायचा विचार जरी आला तर काही ना काही टेन्शन येतेच आम्हाला. आणि कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेत नाही. काकूजी मला सगळ्यात जास्त हीच गोष्ट आवडते. खूप एन्जॉय करतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये ते एकदम हॅप्पी असतात. कधी तुम्ही बघायचं. आता त्यांना आम्ही म्हटलं की आम्हाला हे करायचं तर काकू एकदम रेडी की लवकर आहे. आम्ही सुद्धा रेडी नव्हतो. मीरा रेडी नव्हती, पण आम्ही एकामेकाला रेडी करून पटकन. पण काकू ऑलरेडी रेडीच होत्या. 5 मिनिटामध्ये तयारी झाली माझी. आल्या आणि मैत्रिणी माझ्यात भरपूर सपोर्ट करता मला, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही एवढं. आणि चला आमचा ढोकळा झाला वाटते रेडी. चला आता फक्त ढोकळा काढण्यासाठी मीरा मदत करत आहे. ढोकळा काढण्यासाठी मीरा मदत करत आहे. काकू आता ढोकळा काढणार आहे आणि मी फक्त इथं उभी आहे. त्यात काकू असं हळदी वगैरे हळद वगैरे टाकत आहे ना. नाही असं हलवा लागतोय. हळद पण टाकतात कोणी, पण एखाद्या वेळेस मला थोडं
सोडा वापरते ना त्याच्यामुळे लाल व्हायची भीती वाटते. हरकत नाहीये. चला आमचा केक नाही ढोकळा केक रेडी झाला. ठीक आहे नाही. वाव थंड होऊ द्या थोडासा. चला झाला. अशी धनिया सगळं सामान घेतलं आता काकून छान. शेंगाई सुरू वाटते. काकूची भाजी बी रेडी होत वाटते शेंगाची. चला मिरची छान वाटते की मस्त वाटते. आता टाकली आहे काकू मस्त मोहरी मिरची वगैरे कोणी लंबू टाकतात कोणी बारीक पण टाकून टाकतं. ज्याला आवडते कोणी भाजी पण टाकून टाकते. छान मिरचीचा कढीपत्त्याचा आणि धनिया याचा छान मस्त तडका देणं सुरू आहे ना. तडका लागलेला झाल्यानंतरच सोडा वापरायचा नाही तर अगोदर टाकलं तर मग नाही. मी याच्या आधी काय केलं होतं अगोदरच सोडा टाकला तर फुगलाच नव्हता हा, नाही, फुगत नाही. तो. तर मला समजलं नाही म्हणजे सर्व तर व्यवस्थित टाकलेलं आहे पण आणखी काय याच्यामध्ये आणि गडबड सोडा झाली. पण खराब असला ना तर फुलत नाही ढोकळा. हां सोडा थोडा एक्सपायर वगैरे असला समजा जास्त दिवसाचा असला ना फुलत नाही. बरोबर आहे. हा, त्याचा त्याच्यासाठी ताजा पण सोडा पाहिजे. पाहिजे. अच्छा फोडणीमध्येच साखर टाकायची का? एक चमचा टाकायचं म्हणजे तो ढोकळा आहे ना तर असं घशामध्ये टोटरा धरत नाही. अच्छा साखर टाकली तर घशामध्ये तो ढोकळा म्हणजे आपण खाल्ल्यानं अटकल्यासारखं होतं. थोडंसं ओलसर होतं. एकदम ओलसर सुका होत होत नाही. अच्छा सुक्का होत नाही ओलसरपणा येतो. थोडी साखर टाकली त्याच्यामध्ये काय का थोडंसं साखर पाणी हे मला माहीतच नाही. तर ते टाकलं ना मग थोडंसं छान होतं. हो का? प्रत्येकाची वेगवेगळी मेथड. तरीच तर म्हटलं की एक साधा ढोकळा जरी असला तरी त्याची वेगवेगळ्या पद्धतीने ते वेगवेगळी टेस्ट त्याची वाढू शकते म्हणजे आहे ना. म्हणजे प्रत्येकाला ढोकळ्याचे वेगळे जर हॉटेलमधला खासा तर आपण वेगळा लागतो घरचा वेगळा लागतो डाळीचा वेगळा लागतो आणि बनवण्याच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या आहेत ना. छान मस्त त्याच्यावर गार्निश केलं आहे धनियानी. त्याचं कट केलं जाणार आहे कट. मस्त रेडी होत आहे. त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकून मस्त रेडी झालं आहे. मग ते वरतून टाकायचं आराम करत आहे. मीरा थकली तर डायरेक्ट मीरा खाण्यासाठीच रेडी होणार आहे. सध्या कट करणं सुरू आहे. कट केल्यानंतर मस्त मस्त वाटणार आहे ढोकळा. डे असला तर हार्डेला मुलांसाठी एकदम मस्त बेस्ट आहे आणि मग जास्त त्रास पण नाही होत ना. फटफट झटपट 10 मिनिटावर 10 मिनिटामध्ये रेडी. काही टेन्शन नाही. आता मी घरी करून बघेल. झटपट ते असं वरून त्याला फोडणी टाका मग थोडी चव छान लागते. झाली आमची झटपट मस्त रेसिपी. टेस्ट बघून बघा कसं झालं तर. चला आम्ही आता मस्त टेस्ट बघत आहोत काकूनी कसा ढोकळा बनवला आणि किती टेस्टी आहेत. पण सगळ्यात आधी मीरा टेस्ट करणार आहे. एक वाव. मी पण घेते. खूपच छान. छान वा एकदम बढिया. एकदम 10 मिनिटामध्ये असा टेस्टी ढोकळा खायला मिळाला खूप मस्त. थँक्यू काकू. छान झालं. खरंच टेस्टी वाटू राहिलं का? सपोर्ट केला आणि व्हिडिओ बनवला धन्यवाद. सर्व तुम्हीच केला. आल्याबद्दल धन्यवाद तुमचं. आणि हो आजचा व्हिडिओ काकूने आमच्यासोबत बनवला. छान मस्त आम्हाला ट्रीट दिली. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर काकू काय करा सांगा सबस्क्राईब करा. काकूसाठी सबस्क्राईब करा चॅनलला जर आवडली असली डिश आणि आमची छोटीशी मस्त ट्रीटची पार्टी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच मस्त मजेशीर छान